नमस्कार मित्रांनो. आजकाल अनेक लोकांना पोटातील जळजळ, हार्टबर्न आणि आम्लपित्ताचा त्रास होतो, म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होतो. याचं कारण आहे की पोटातील ॲसिड बऱ्याचदा अन्ननलिकेमध्ये जाऊन छातीमध्ये जळजळ निर्माण करतं आणि काही लोकांसाठी हा त्रास इतका तीव्र होतो की हार्ट अटॅकचा झटकाच आल्यासारखं वाटतं. पण घाबरू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे आम्लपित्त किंवा ॲसिडिटी कमी करण्यासाठी काही साध्या आणि प्रभावी आयुर्वेदिक उपायांची, आणि त्याचबरोबर काही योगासुद्धा मी तुम्हाला सांगेन. ॲसिडिटी किंवा हार्टबर्न ही एक सामान्य पण एक वेदनादायक समस्या आहे, ज्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या पचनसंस्थेतील म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममधील इम्बॅलन्स आहे. आयुर्वेदानुसार हे पित्तदोषाच्या असंतुलनामुळे, इम्बॅलन्समुळे होतं. पित्तदोष म्हणजे काय, तर अग्नितत्व, ज्याचं काम आहे अन्नाचं पचन करणं. जेव्हा पित्तदोष हा इम्बॅलन्स होतो तेव्हा आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी किंवा हार्टबर्न होऊ शकतं. पण घाबरू नका, यावरती काही सोपे उपाय आहेत. आयुर्वेदानुसार ॲसिडिटी कंट्रोल करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये थोडेसे बदल करावे लागतील. म्हणजे काय, तर पित्त वाढवणारे पदार्थ जसे की मसालेदार पदार्थ असतील, तळलेले पदार्थ असतील, आम्लयुक्त ॲसिडयुक्त कुठलेही पदार्थ टाळा. जसं की टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, लसूण, कांदा, व्हिनेगार हे पदार्थ पित्त वाढवू शकतात, त्यामुळे त्याचे अतिसेवन हे तुम्ही टाळलं पाहिजे. तर पित्तदोष बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला शीतल आणि थंड पदार्थ खाणं आवश्यक आहे. म्हणजे काय, तर काकडी, टरबूज, हिरव्या पालेभाज्या, दूध, दही हे सगळे पदार्थ तुमच्या पचनसंस्थेला थंडावा देतात. त्याचबरोबर ॲलोवेरा ज्यूस म्हणजे कोरफड ज्यूस, ज्याला शीतल गुणधर्म आहेत, ज्याला थंड गुणधर्म आहेत, ते देखील आम्लपित्त कमी करण्यास तुम्हाला मदत करू शकतं. महत्त्वाचं म्हणजे जास्त जेवण्यापेक्षा थोडासा आहार कमी जर असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवरचा दबाव कमी होईल आणि पोटात जास्त आम्ल निर्माण नाही होणार. त्यामुळे दिवसातून मध्ये जर भूक लागली तर थोडासा हलका आहारसुद्धा खाऊ शकता. काही लोक चहा किंवा कॉफी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घेतात. ते नेमकं पित्त वाढवतंच. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी किंवा तुळशीच्या चहाने करा. आणि हा चहा कोरा पाहिजे. हे तुमच्या पचनसंस्थेवरती हलका असा परिणाम करेल आणि आम्लपित्तसुद्धा कमी होईल. आयुर्वेदाप्रमाणेच योगासनं सुद्धा तुमचा पित्त कमी करण्यास मदत करतात. जसं की पवनमुक्तासन, उत्तान पादासन आणि सुप्त कपोतासन. ही आसनं तुमच्या पचनसंस्थेला आराम देतात आणि तुमचं पित्त कमी करतात. यामुळे तुमच्या शरीराला हळूवारपणे ॲसिडिटीमधून तुम्ही बाहेर काढू शकता. आता ॲसिडिटीला कंट्रोल करण्यासाठी काही हर्बलसुद्धा उपाय आहेत. ते सुद्धा उपयोगी होऊ शकतात. जसं की जिरं असेल, धना असेल, बडीशेप याचा चहा प्या. हे सर्व औषधी वनस्पती तुमची पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात आणि तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम बेटर होईल. शीतल गुणधर्म त्याचे असतात. तुळशीचा चहा देखील तुमचं पित्त कमी करण्यासाठी खूप उत्तम आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची लाईफस्टाईलसुद्धा सुधारली पाहिजे. तुमच्या लाईफस्टाईलमधील, तुमच्या जीवनशैलीमधील जर चुका तुम्ही सुधारल्या तर नक्कीच हे शक्य आहे. म्हणजे अनियमित जेवणं, रात्री जड जेवणं किंवा जेवल्यानंतर लगेच झोपणं ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. हे सर्व आम्लपित्त वाढवतात. तसेच ताणतणावसुद्धा तुमचा नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. स्ट्रेसमुळं तुमचं आम्लपित्त अधिक वाढू शकतं. ॲसिडिटी किंवा हायपर ॲसिडिटी हा त्रासदायक जरी असला तरी योग्य आहार, योगासनं आणि आयुर्वेदिक उपचारांचा वापर करून आपण त्याला योग्यपणे कंट्रोलमध्ये आणू शकतो. पित्त वाढवणारे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत. शांत, शीतल आणि संतुलित आहार घ्या आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करा. हे सर्व तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला निरोगी ठेवील आणि तुमचं आम्लपित्त कमी होईल. काळजी घ्या आणि आयुर्वेद आणि योगाच्या मदतीने तुमच्या आरोग्याचा सांभाळ करा. तुम्हाला ॲसिडिटी किंवा आम्लपित्ताशी संबंधित काही माहिती किंवा उपाय पाहिजे आहेत का? आम्हाला कमेंट्समध्ये तुमचे विचार सांगा आणि या प्रकारे आरोग्याच्या टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा दिवस निरोगी आणि आनंदी जाओ. धन्यवाद.